Welcome to Sun Seed Blogs. Like, subscribe, and follow for more. काय घातलं ना मी काल पाणी मला नाही आठवत मग. तू घातलंस का? मग घातलंस तर ठीक आहे ना, मग माझं तुझं करायची काय गरज आहे? आपण ठीक आहे ना, नाही घातलं तू घातलंस काय विषय आहे त्याच्यामध्ये? मग काय म्हणजे काय नाही मग ठीक आहे ना, नाही आठवलं म्हणून काय झालं? काय तुम्हाला मी काल सांगितलं होतं की भाजीला काहीतरी घेऊन या. आलं का भाजीला घेऊन? तुम्ही काय काय? भाजीला घेऊन यायला सांगितलं? मी नाही आणलं, माझ्या लक्षात नाही. काय लक्षात नाही? तुम्हाला फोन करून मी सांगितलं होतं भाजीला घेऊन या. कधी अरे कामाच्या वेळेस जर का सकाळी- सांगितलं तर कसं काय लक्षात राहील? कसं कामाच्या वेळेस त्यावेळेस काम नव्हतं तुम्हाला, मी फोन करून कोणी आठवणीने सांगितलं? सांगितलं. काल कधी मी बोललो तुला माझ्याला काम नाहीये? तुम्ही बसला होता निवांत, मला तुम्ही बोलला फोनवर बोलता बोलता की मला काम नाही, काम चालू करायचं आहे अजून. निवांत बसले. हो, तुम्ही म्हटलं अजून काम नाही सुरू केलं, काम सुरू केलं. म्हटलं येताना नक्की उद्या भाजीला घेऊन या, कारण काल पण अरे वाजता- पण तू ज्या वेळेला बोलशील त्यावेळेला मी पोचलो होतो, त्यावेळेला सांगितलं. ही संध्याकाळची गोष्ट आहे. तू जी बोलते ती सकाळची गोष्ट आहे. तुला मी पहिलं सांगितलं की बाहेर मी आता पोहोचलोय, माझ्याकडे काम आता सध्या नाही असं मी म्हणलं. सुरुवातीच्या वेळेला तू फोन केला तर मी असंच बोलणार. मग तू संध्याकाळी मला सांगायला पाहिजे ना ही गोष्ट. सांगितली होती मी, एकदा सांगितलं, चार चार वेळा तीच गोष्ट सांगितली. चार चार वेळा मग सांगितलं, चार वेळा सांगायला चार चार लागतं वेळा म्हणजे सांगितलं. संध्याकाळी तेव्हा माणसाला लक्षात राहील. सकाळी सांगितलेलं दिवसभराच्या कामामध्ये कोणाला लक्षात राहतं? कारण द्यायला एक नंबर आहे, परत मला म्हणायचं की कारण कामं दिलं म्हणजे अरे जेन्युइन आहे, याच्यामध्ये नाही लक्षात राहत. मग तुम्हाला पण तेच मग लक्षात, तुम्ही तुला पण हे तेच- लक्षात येईल तुम्ही मग? तुम्ही पण तेच म्हणलं पाहिजे, बाबा लक्षात नाही राहत. हा लक्षात राहत नाही म्हणजे मी एखादी गोष्ट माझ्या नाही लक्षात अरे राहिली मी दिवसभर कामामध्ये असतो, माझं काय आहे? तर- मग मी कामात नसते बाई, म्हणजे घरी राहतो तर आम्हाला काय बात काम तर सही नसतं का? मला माहिती काम मला असते काय की नाही. माहिती. ते एकदा काम झाल्यानंतर तुझं ते जाऊ काय दे, सोडा. असतं? भाजीचं सांग, काय करते भाजीचं? जा घेऊन या पटकन. ए मी नाही जाणार आता कुठं. चल तुला मी असं वेळ बसला की तुला काही बघवत नाही का? मग कालची गोष्ट सांगितली, तुम्ही नाही केल्यावरती काय करणार मग सांगा? मग तुला सकाळपासून पण नाही कळलं की आपण उठलोय किंवा सकाळी काम आठवण केली आहे. होती एकदा, सकाळी पण आठवण केली होती मी एकदा, चल, आठवणी. आता काही नाही, ठीक आहे. ऑनलाईन मागू का? काय आहे? अरे हा मी नाही ऑनलाईन नाही मागवायची भाजी, जा काही लांब नाही. लय लांब पण मला आता कंटाळा आलाय. कंटाळायचं मला तयारी नाही. करायची मग तर तुम्हाला मला- एक्स्ट्रा मला पैसे पण घालायची जायचं सवय की- लागली का? एक्स्ट्रा पैसे घालवायचे का? अरे मग आता मला वेळ नाही तेवढा, मला अजून तयारी करायची आता. अजून टाइम आहे. आताशी किती वाजले बघा, 11:30 वाजले. तुम्हाला 1 वाजता जायचं, अजून टाइम. तुम्ही मागवतो ऑनलाईन. माहिती का किती दिवसाच्या कधीच्या भाज्या असतात ऑनलाईन वाल्या, आणि कसल्या नाही असतात आणि कसल्या नाही, पैसे एक्स्ट्रा प्लस ते भाजी कसली आणि कसली नाही, आलेली भाजी घ्यावीच लागत. 2 पावलं चालून गेलेलं काय वाईट आहे? अहो तू काय ते 2 पावलं माझ्या पाठी का तुझी म्हणून लागते? तुम्हाला सांगितलं होतं म्हणून, नाही तुम्ही मी कालच घेऊन आले असते भाजी. अहो, तुम्हाला घेऊन सांगितलं यायचं, होतं तू म्हणून. सकाळी सांगितलं, संध्याकाळी सांगायला लागतं परत एकदा. आता मला काय माहिती माझा नवरा विसरभोळ आहे म्हणून. आता इथून पुढे लक्षात ठेवेल मी. हा ना? कोण जातो? मी मागवतो. नाही, जातो मी म्हणावं असं, जावं पटकन. कोण जातो? मी मागवतो. काय किटकिट आहे रे तुझी यार. जा पटकन प्लीज, जा घेऊन या. मी तर चपाती करते, जा तुम्ही घेऊन या भाजीला. चल जा. असं जरा ऐकलं बरं वाटतं, जरा जा पटकन घेऊन या. जा. आणि काय? हे जर अगोदर केलं असतं तर काय झालं असतं? हे जर अगोदर केलं असतं तर कशाला एवढं कष्ट पडलं असतं? थोडं कष्ट तू पण घे ना. तुम्हाला काय सांगितलं होतं म्हणून नाही केलं? एकतर्फीच कष्ट घ्यायचे का? कसले एकतर्फी कष्ट? मग तुम्हाला काल नसतं सांगितलं, मी नसतं हे केलं तर ठीक आहे बाबा, पण सांगू तुम्ही नाही ऐकलं, हे तुमचं. चल चल आता बस झालं, जा लवकर कर, उशीर होतोय परत. हा. टीव्हीचा रिमोट कुठे आहे? आता मी काय घेऊन फिरते का? बघायचं इथं. जरा कष्ट पडले की दुसरं कष्ट करायचं नाही. कसं? अरे टीव्हीचा रिमोट कुठे ठेवतो तुला माहिती ना, तू साफसफाई करते ना घरात. पण जरा कष्ट इकडे तिकडे, हे काय ही काय जरा काय आहे? समोर असताना तुम्हाला जा एक काम केलं की दुसरं काम करायचं नाही.
दुसरं काम करायचं नाही, काहीतरी बोलायचं आपलं. काहीतरी नाही आता समोरच आहे नुसती remote. जीभ लावली खायला असं आहे ते. तेच तुम्हाला सांगते जरा घाम गळा. हा, जा जरा घाम गाळायला बाहेर जायला लागतं. Emotional damage. सांगते मला घाम गाळा.